काय होत आहे मावशी? लपलपीत चमचमीत दम आलू माझ्या पद्धतीत नक्की ट्राय करा. खूप छान आणि खूप सुंदर आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ लगेच शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचा फुल व्हिडिओ याच माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. त्यात मी डिटेल सांगितलं आहे, काय वापरायचं काय नाही वापरायचं. काही छोट्या ट्रिक पण सांगलेले आहे, ते फॉलो करा आणि माझ्या पद्धतीत हॉटेलसारखं घरीच लपलपीत चमचमीत दिसायला सुंदर आणि टेस्टी असं दम आलू नक्की ट्राय करा. त्यासाठी मी उकळलेले बटाटे, दही, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, काजू, काही खडे मसाले यात घरच्याच मसाल्याचा वापर करून लपलपीत चमचमीत मस्त मजेदार असं दम आलू मी बनवलं आहे. हे छोटे मी आलू उकडून घेतले. या आलूंना जास्त वेळ नाही लागत, एका शिटीत हे आलू उकडतात. असे या पद्धतीत आलू उकडून घ्यायचे आणि त्याला काटे चमचच्या सहाय्याने असे टाचे मारून घ्यायचे. नंतर कढई ठेवायची, तेल टाकायची, तेलामध्ये खडे मसाले टाकायचे. तेल छान कडकडलं की मस्त तडतडले खडे मसाले. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा, लगेच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. लाल होईपर्यंत छान परतायचं. एवढा सुगंध घरभर पसरतो ना, एवढं सुंदर हॉटेलसारखं घरीच दम आलू रेडी होतो बघा. छान परतल्यानंतर त्यामध्ये काजू आणि आपण टोमॅटोची केलेली पेस्ट त्यामध्ये टाकायची. लाल होईपर्यंत परतायचं. कडेकडेने तेल सुटल्यानंतर दह्याचं मिश्रण, या दोनच मिश्रणात आपण सुपर टेस्टी असं घरीच दम आलू बनवलं आहे. दह्यामध्ये आपल्या घरी जेवढे मसाले आहे ते ॲड करायचे आणि चांगलं मिश्रण एकजीव करायचं पाणी टाकून. नंतर तेलामध्ये सोडायचं. चवीपुरतं मीठ, कोथिंबीर टाकायची आणि उकळलेला आलू त्यामध्ये हलक्या हाताने सोडायचे. कस्तुरी मेथी मस्त कुस्करून टाकायची. हलक्या हाताने ढवळायचं. आवश्यक तेवढं पाणी टाकायचं. मी ते 4 लोकांचं बनवलं आहे. तुम्ही जास्त लोकांचं बनवायचं असेल तर तुमच्या अंदाजे मेजरमेंट घेऊ शकता. हे दम आलू भाकरी आणि पोळीसोबत एवढं टेस्टी लागते ना, भातासोबत त्याहूनही छान. कधी ट्राय करता नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचा फुल व्हिडिओ नक्की पहा.